वर्षभर नियमित आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परिवहन सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्जत आगारातील नेरळ बस स्थानकावर बस ड्रायव्हर व कंडक्टर यांना नारायण फेणानी पब्लिक वेलफेअर ट्रस्ट मुंबई संचालित नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालय धामोते या शाळेच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी महाराष्ट्र शासन पुरस्कृत सह्याद्री इको क्लबचा अध्यक्ष विद्यार्थी तन्मय आगे, सहशिक्षक सचिव संतोष कांबरी सर, खजिनदार मनस्वी खाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती खाडे, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या शिक्षिका संगीता चंदने यावेळी उपस्थित होत्या। नेरळ एसटी परिवहन महामंडळाचे ड्रायव्हर अशोक शिंदे, चंद्रकांत मडवी तसेच कंडक्टर सचिन तांबे व श्रीमती दीपा भवारे यांना विद्यार्थी वर्गाने राखी बांधून स्नेहमयी भेट दिली। शालेय विद्यार्थ्यांना आपला प्रवास सुखकारक होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास सवलत योजना राबवण्यात येते। शाळेतील 89 विद्यार्थिनी व 23 विद्यार्थी देवपाडा, गिरेवाडी, उंबरवाडी, झेंडेवाडी, वंजारपाडा, तळवडे, अवसरे, वरई या ग्रामीण भागातून प्रवास करत असतात। सदर प्रवास वेळेत आणि सुरक्षित होण्यासाठी एसटी महामंडळ कर्मचारी मंडळीचे नेहमीच सहकार्य लाभते। त्या अनुषंगाने विद्यार्थी वर्गाने या कर्मचाऱ्यांप्रती दाखवलेला आदर आणि व्यक्त केलेली कृतज्ञता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरते। या ठिकाणी नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालय धामोते आणि शाळेचे सहशिक्षक श्री कांबरी सर आमच्या सह्याद्री इको क्लब योजनेअंतर्गत या ठिकाणी मुलांच्या समवेत कंडक्टर ड्रायव्हर यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम सादर करत आहोत। तर मुलांची काही मनोगत आहे की या ठिकाणी व्यक्त केली आहे। आज आपण रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जमलो आहोत। आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जाणे व्यवस्था करून येणारे माझे शिक्षक व आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून देवपाडे, गिरेवाडी, झेंडेवाडी, वंजारपाडा, तलवाडे व अंबरपाडा येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एसटी बस सुरू केली त्याबद्दल मी नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानते। एसटी बसमधून आदिवासी विद्यार्थी इतर विद्यार्थी प्रवास करत आहेत। एसटी बसमधून 80 विद्यार्थी प्रवास करत आहेत। एसटी बसमधले ड्रायव्हर, कंडक्टर हे आमचे भाऊसारखे आहेत। ते आम्हा सर्व विद्यार्थिनींचे संरक्षण करतात। म्हणून आम्हा सर्व विद्यार्थिनींना असं वाटते की त्यांना राखी बांधून आपले भाऊ मानावे। ड्रायव्हर व कंडक्टर काका हे स्वतःच्या घरापासून दूर राहून ते प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छुकस्थळी पोहोचवत असतात। रक्षाबंधन हा सण केवळ रक्ताच्या मर्यादित नसून तो जो आपली सुरक्षतेची काळजी करतो तोच आपला खरा भाऊ असतो असे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना वाटत आहे। म्हणून आम्ही सर्व त्यांना राखी बांधण्याचा आम्ही ठरवले आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।